दिल्लीत झालेल्या एकनाथ शिंदेंच्या सन्मानावेळी शरद पवारांनी शिंदेंचं खूप कौतुक केलं, ज्याने ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला। नागरी प्रश्नांसंबंधित जाण असणारा नेता कोण असेल तर एकनाथ शिंदेंचं नाव घ्यावं लागेल असं पवार म्हणाले। मात्र याबाबत शरद पवारांना चुकीची माहिती असल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे। ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथ शिंदेंच्याकडे होती, ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही। नागरी प्रश्नाच्या संबंधित जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कथार्थानं एकनाथ शिंदेंचं नाव द्यावं लागेल। ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, आणि तो सन्मान कसा होता शिंद्यांचा पुरस्कार, शिंद्यांना शिंद्यांचा पुरस्कार। चुकीची माहिती माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे। ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं। त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो, ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला। त्यांना एक विकासाची दृष्टी होती, त्यांनी टेंडरबाजी केली नाही आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले। एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली, ठाणे बिल्डरांच्या घशात गेली।